सांगलीवाडीतील भीषण पाणी टंचाईचा मुद्दा महासभेत मांडल्यानंतर नगरसेवक अभिजित कोळी यांची मध्यरात्री पाहणी। सांगलीवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या भीषण पाणी टंचाईचा प्रश्न नगरसेवक अभिजित कोळी यांनी महासभेत जोरदारपणे मांडल्यानंतर त्यांनी स्वतः पुढाकार घेत थेट मैदानात उतरून परिस्थितीची पाहणी केली। महासभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर नगरसेवक अभिजित कोळी यांनी सांगलीवाडी परिसरात प्रत्यक्ष भेट देत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या। अनेक भागामध्ये पाण्याचा तुटवडा, वेळेवर पाणी न मिळणे आणि पाईपलाईन मधील तांत्रिक अडचणी याबाबत नागरिकांनी त्यांच्याशी चर्चा केली। यानंतर कोळी यांनी महापालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना आणि पाईपलाईन निरीक्षकांना सोबत घेऊन संपूर्ण पाणी पुरवठा व्यवस्थेची पाहणी केली। कोणत्या भागात किती वेळ पाणी सोडले जाते, वितरणाची पद्धत योग्य आहे का, तसेच पाईपलाईन मधील अडथळे किंवा गळती याची त्यांनी स्वतः तपासणी केली। याच अनुषंगाने नगरसेवक अभिजित कोळी यांनी मध्यरात्री 2 वाजता पंप हाऊसला अचानक भेट देत पाणी पुरवठ्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली। सांगलीवाडी परिसरातील निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार पाणी सोडले जाते का, कर्मचाऱ्यांचे कामकाज कसे चालते, तसेच पाणी पुरवठा व्यवस्थेत कुठे त्रुटी आहेत का याचा त्यांनी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला। संपूर्ण रात्र स्वतः उपस्थित राहून पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेचा अनुभव घेत नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला। नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी काम करणारा नगरसेवक अभिजित कोळी यांची ओळख संपूर्ण परिसरात निर्माण झाली आहे। सांगलीवाडीतील नागरिकांनी ऐतिहासिक मताधिक्याने त्यांना निवडून दिले असून त्या विश्वासाला पात्र ठरेल असे काम कोळी सातत्याने करत असल्याचे या कृतीतून पुन्हा एकदा दिसून आले। नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत संवेदनशीलता दाखवत स्वतः मैदानात उतरून काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक अभिजित कोळी यांची कार्यशैली सध्या चर्चेचा विषय ठरत आहे।